2 दिवसासाठी कोण 7 साड्या घेतल्यास तू? औषधं घेतलीस ना सगळी? घेतली. त्या आयनच्या गोळ्या हो, त्या पण घेतल्या. आणि शाल? प्रवासात कान झाकायला लागेल शाल. दाखवते. नाही 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 अगं नाही बघा ना तुम्ही, मी घेतली अहो. राहू दे, दाखवू नकोस. मी फक्त ते वर काढून ठेव, म्हणजे तुला प्रवासात वारा लागला तर कान झाकायला शाल. म्हणजे मी काय म्हणतो, गाडी तू? हो, मी ड्रायव्हर दादांना सांगितलंय आपल्या, ते येणार आहेत मला सोडायला. नाही नाही, मी तेच सांगतोय, त्याला नको नेऊस. मी येतो तुला पुण्याला सोडायला. का? अगं तो खूप रॅश चालवतोय, तर तो लेफ्टने ओव्हरटेक करतो नेहमी. तो नको, मी येतो. अहो कशाला? म्हणजे काळजी करण्याचं काही कारण नाहीये त्यात. आणि ओव्हरटेक केला तरी आजी आहेत ना माझ्या बरोबर त्याला ओरडायला. तुम्ही नका काळजी करू, मी पोचले की तुम्हाला फोन करीन. पोचली की नाही? दर अर्ध्या तासाने फोन करायचा, कळलं? अर्ध्या तासाने. हो हो करीन. मला देवाचं दर्शन घ्यायचंय, मी आलेच. अगं प्रिया, ये ना. म्हटलं तुला काही मदत हवी का विचारावं, पण तुझी तर सगळीच तयारी झालेली दिसते. हो, तयारी सगळी झाली आहे, फक्त देवाचं दर्शन राहिलंय. मी आलेच दर्शन घेऊन. एक गोष्ट माझ्या लक्षात आली सत्य, सगळ्यांचीच नशीब सारखी नसतात. म्हणजे काहींची चांगली असतात आणि काहींची जास्तच चांगली. हो, आता तुम्ही ऑर्डर कॅन्सल करा, पण पुन्हा ती मंडळी यायचीच आहे, तेव्हा मी देते तुम्हाला परत ऑर्डर. हो हो, थँक्यू. शाले, हा शाले, मी निघती बघ. हो, सगळी बांधाबांध केली का व्यवस्थित? अगं माझी कसली बांधाबांध? असं नाही, मंजिरीची औषधं ती महत्वाची. हे बघ, आता सत्यासारखं बोलू नका. सांगते. एक मिनिट. हॅलो, हा बोला बाई. काय सांगताय? अहो हो, चालेल ना. तुम्ही विचारताय काय चालेल का म्हणून? हो हो, अगदी. तुम्ही नाही, वेळ तुम्हीच कळवा. ठीक आहे, मी वाट बघते फोनची तुमच्या. सासूबाई, एक आनंदाची बातमी. ती मंडळी आहेत ना, देशमुख मंडळी, ज्यांनी त्यांचं येणं कॅन्सल केलं होतं, ते येत आहेत प्रियाला बघायला. अगं त्यांनी रद्द केलं होतं ना? मग काय झालं त्याचं? अहो हो, पण काय झालं, त्यांचं मिरजेचं जे काम आहे ना, ते पोस्टपोन झालं. पण ती म्हणाली मुलगी बघण्याचं काम पोस्टपोन करायचं नाहीये ना त्यांना. ते म्हणाले आम्ही येऊ. चला, एक बरं झालं बघ. हो ना. बापरे, आता एवढी कामं परत सगळी सुरुवात करायची. मला जरा टेन्शनच आलंय. अगं मग म्या थांबते की. नाही नाही, नको, कशाला. मी तर म्हणते तुम्ही मंजिरीला घेऊन जा. काय तुम्ही सत्यजितला सांगितलंय ना तुम्ही मंजिरीच्या सोबत आहात म्हणून, म्हणजे तोही जरा निश्चिंत असेल. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मंजिरीला हे अजिबात सांगू नका, नाहीतर ती पुण्याला जाणं कॅन्सल करेल आणि इथं माझ्या मदतीला थांबेल आणि धावपळ करत राहील उगाचच. त्यापेक्षा तुम्ही तिच्या बरोबर आहात ना, ते बरं आहे. मी तिला घेऊन जा. ठीक आहे, तुझंही बरोबर आहे म्हणा. आणि नाही, माझ्या मदतीला आहेत ना, ही आपली नेत्रा आहे, चारुवंश आहेत, मीरा आहे आणि बाकीची नोकर चाकर मंडळी आहेत. नका तुम्ही काळजी करू. ठीक आहे ठीक आहे, पण जाता जाता त्या सुंदरीला भेटून घेते. हो, आशीर्वाद देते त्या पोरीला. हो हो, चल येते मी. अगं बाई, ऑर्डर. हॅलो, हा मी शालिनी मुधोळकर बोलतेय. नाही नाही, मगाशी मी ऑर्डर कॅन्सल केली होती ना, ती करायची. हा, प्रिया. आजी, तुम्ही इथे कशा, म्हणजे मला भेटायला? का ग बाई, म्या काय वैरी नाही वय तुझी? अहो नाही, सॉरी, मला तसं म्हणायचं नव्हतं. बसा ना तुम्ही. नाही ग, येळ नाही माझ्याकडे बघ. काय झालं, काही काम होतं का माझ्याकडे? मंजिरीला घेऊन मी पुण्याला निघाली.
आणि नेमकं आज तुला बघायला पाहुणे येणार आहे ती. पोरी, तू रूपवान आहे, गुणवान आहे. कधी बोलले नाही तुला, पण नक्षत्रासारखं रोपडं आहे बघ तुझं. ज्या घरात जाशीला ते घर प्रकाशानं उजळून निघल बघ, खात्री आहे माझी. खर तर मला तुझ्या संग थांबायचं होतं बघ, पण त्यो वर बसलाय त्यो, त्याच्या मनात काय असते कुणाला कळतंय ग. तेव्हा म्हणलं पुण्याला जायच्या आधी तुला आशीर्वाद देऊन जावं म्हणून आलते. खूप बरं झालं आजी, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मला. मागचं सगळं विसरून एका नव्या आयुष्याची सुरुवात करायला निघाले मी. नमस्कार करते. सुखी राहा पोरी. चल, येते. मीरा, अगं कांदे पोह्यांवर खोबरं पेरलं नाहीयेस अजून. झालंय, सगळं झालं. आणि हे बघ, पाहुणे आल्यानंतर मी सांगते तुला तेव्हाच तळायला घे, तोपर्यंत तळू नको, सुरुवात करू नको. गरम गरम देता येईल त्यांना म्हणजे. हा, आणि मिठाईच्या दुकानात जरा फोन करून बघ बरं, काजू कतली आली आहे का विचार. हा, सगळं झालं. आता काय राहिलं काम. हा वंच, मी काय म्हणते, तुम्ही जरा प्रियाला तयार करायचं बघा ना. छान नटवा तिला, आणि तुम्ही स्वतः सुद्धा तयार व्हा. ती पाहुणे मंडळी यायची वेळ झाली ना. वहिनी, मला या समजात नग ओढूस, आणि मला नाही तयार व्हायचं. तुम्ही असं काय करताय हो. काय म्हणजे, तुला तर ठाव आहे माझ्या मनात काय आहे ते. उगाच मला वाद घालायला लावू नगस. आणि मला बी ना तुझं नवलच वाटतंय. तुला समजा ठाव आहे की काय हाय काय नाही, तरी बी हा समजा घाट कशा पाहिजे. प्रियाचं राहू दे, पण तुम्ही का अडून बसताय अशा. हा, प्रियाच्या इच्छेशिवाय काय करणार आहोत का आपण. तिच्यावर जबरदस्ती करणार आहोत का. वय, ती बिचारी सहन करायली म्हणून तुमचं हे समजा चाललंय. पण तिच्या मनातलं स्वप्न काय हाय हे मला ठाव आहे, आणि तुला बी. रात रातभर ती स्वप्नात काय रंग भरायची हे मला ठाव आहे. आणि तुम्हाला सांगायलीस. पण प्लीज प्लीज, मी हात जोडते तुमच्या पुढे. ही वाद घालत बसायची वेळ नाहीये. कोणाचं चूक आहे कोणाचं बरोबर आहे हे ठरवण्यापेक्षा तुम्ही जर प्रियाला तयार केलं ना तर फार बरं होईल. मला जमणार नाही. असं आई, मला वाटतं बाकी सगळी तयारी झाली आहे, पण काही राहिलं असेल तर सांगा. आणि मुख्य म्हणजे प्रिया तयार झाली का. नाही. अरे बापरे. मी काय म्हणते, तू जरा प्रियाला तयार करतेस का प्लीज. अहो आई, प्लीज काय म्हणताय. आत्ता जाते आणि प्रियाला तयार करते. पण बाकी नक्की काही राहिलं नाहीये ना. राहिली. मला तयार व्हायचंय. करतीस मला तयार. वंच, प्लीज जाग बाई, तू तिला तयार कर. तुम्ही नका काळजी करू. मी आत्ता जाते आणि प्रियाला तयार करून घेऊन येते. आणि असं तयार करते ना की मुलांनी बघता क्षणी तिला पसंत केलं पाहिजे. मला खात्री आहे तशी. येते आत्या, येते. नट मोगरी. काय हा बोला दाभाडे बोला. अहो, असं नाही होऊ शकत. ठीक आहे, असं असेल तर मग अर्जंट असेल तर त्यांना दुपारी ऑफिसमध्ये बोलवून घ्या. हा ठीक आहे, तिकडे बसतो आणि बोलू. मी येतो ताबडतोब. निघालोच ऑफिसला. काय आहे दादा, ज्यूस अर्धवट ठेवून तुम्ही आता ऑफिसला निघाला. अगं खूप घाई आहे. हा ज्यूस संपवल्याशिवाय तुम्ही कुठेही जाणार नाही. अरे तुझी ऑर्डर म्हटलं काय करणार. चल दे. या, कशी आहेस. मी मस्त. गडू दादा, सामान घेऊन या.
बाबा या बाई. सरप्राईज. मस्त धक्का दिलास तुम्हाला. बाबा तुम्हाला आनंद झाला ना? अर्थात म्हणजे काय काय प्रश्न झाला का? ऍक्च्युली मी आणि काकू आम्ही दोघींनी मिळून तुम्हाला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. काल निघण्याआधी मी काकूला फोन केला होता. अच्छा, म्हणूनच आज सकाळपासून प्रत्येक गोष्टीला उशीर होतोय. नमस्कार. आज पहिल्यांदाच आपण आमच्या घरी येत आहात. खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. सत्यजित रावांनी आमच्या शब्दाला मान दिला. खूप आभारी आहे मी त्यांचा. तो कुठला हो, मीच कान धरला त्याचा. नाही म्हणजे मी त्याचा कान धरून त्याला सांगितलं की नाचुनेच्या माहेरला मी बी जाणार आहे. मी कुठे बघितलंय ते. काही दिवस का होईना तुमची सेवा घडेल आमच्या हातून. तुमचे आशीर्वाद लाभतील या घराला. चला मी तुम्हाला रूम दाखवते. चल या. हॅलो. हा बोला दाभाडे. आता फोन कुणाचा होता ते मी कसं सांगू? एक मिनिट मधुरा. फोन तू उचललास ना, मग त्या मुलीचं तू नाव विचारायला हवं. हो ओके ठीक आहे. माझा त्या मुलीशी जर अफेअर आहे तर मग त्या मुलीने मला मोबाईलवर फोन केला नसता? घरी कशाला फोन केला असता? काय मधुरा, तुला माझ्यावर संशय घेताना काहीच वाटत नाहीये? आता तू बोलूच नको. हे बघा मधुरा, मी तुला शेवटचं सांगतोय. लग्नानंतर माझे फक्त काय झालं व्यंग? व्यंग काय झालं? काय व्हायचंय? रोज त्याच कारणावरनं भांडण. कारण काय आहे? काल रात्री एका मुलीने लँडलाईनवर फोन केला आणि तो नेमका मधुराने उचलला. त्या मुलीने फोनवरून माझी चौकशी केली आणि फोन ठेवून दिला. झालं. भांडणाला तेवढं कारण पुरेसं होतं. मी मधुराला 1000 वेळा सांगून झालंय, लग्नानंतर माझे कुठल्याही मुलीशी कुठल्याही प्रकारचे संबंध आता नाहीये. पण नाही, विश्वास बसेल तर ना. अरे आधी स्वतः मधुराने माझी या विषयावर किती वेळा मस्करी केली. गेले काही दिवस काय झालंय तिला काही कळत नाही. व्यंग तुझं खरंच काही? तू पण हे बघ, रात्री अपरात्री एखाद्या परक्या मुलीचा असा फोन आला तर बायकोला संशय येणं स्वाभाविक. नाही सत्यजित, कसं आहे ना, आपली काहीही चूक नसताना आपल्यावर जर संशय घेतला जात असेल ना तर राग येतो. आई, तू खरंच आता इथे हवी होतीस का? मला खरंच तुझी खूप गरज आहे. जे होऊ शकत नाही त्यासाठी अश्रू ढाळण्यात काही अर्थ नसतो मंजिरी. आहे ते स्वीकारून पुढे जायचं असतं बाळा. आज आई असते तर तिला खूप आनंद झाला असता नाही? ती आजी होणार आहे ऐकून काय करू काय नको सारखं असंच वाटलं असतं तिला. तुला आठवतंय, मला साधा ताप जरी आला तरी प्रत्येक तासाला टेम्परेचर बघायची आई. मला खूप आठवण येते आईची. मला नेहमी असं वाटतं या तळहातावरच्या रेषा पुसून जर नव्याने काढता आलं तर किती बरं होईल. नाही मंजिरी, अरे तुम्ही दोघी इथं आहे सवय?
मी आपली उगाच एवढ्या मोठ्या घरात घरभर शोधत बसली तुम्हाला. काही नाही, आम्ही असंच. सुख दुःखाच्या गोष्टी. माहेर वाशिनीच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतोय बघा. म्हणजे माहेरला येऊन डोळ्यातली आसू बघितली नव की माहेर वाशिनीचं रूपडं शोभून दिसते. तिचा आनंद डोळ्यातनं नुसता ओसंडून वाहत असते. देरे देरे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. देव कुट भरी सनी जो उरला. अरे उरी सनी माझ्या माहेरात सामावला. असं असतंय बघ माहेर. आणि ह्यो माहेरचा आनंद तुझ्या डोळ्यात मला बघायचा होता. आणि म्हणून तुझ्या संगती यायचं होतं मला तुझ्या माहेरला. आज तुझी आई असायला हवी होती. आई सासरी नांदती नव तेव्हाच लेकीला माहेर मिळतं बघ. तुला त्याचा अनुभव येईलच की. जेव्हा तुझी लेक सासरून घरला येईल नव तेव्हा तोच आनंद तुला बी मिळत. हॅलो. तुम्ही पोहोचलात पुण्याला? हो पोचलो ना. मग पोहोचल्यावर फोन नाही करतायत तुला? त्रास नाही ना झाला प्रवासात? अहो त्रास कसला, प्रवासात दर अर्ध्या तासानंतर बोलत होतो ना आपण. ठीक आहे, काळजी घे. बरं ठीक आहे, ओके. किती काळजी करतायत जावई बापू. बरं मला सांग, जेवायला काय करायचं आता? एक मिनिट. हॅलो. नाही, मी आता नेटवर चेक केलं, पुण्यातलं टेम्परेचर कालपासून 5 डिग्रीनी खाली पडले. तू काय गरम कपडे घेतलेस का? ती नुसती शॉल घेऊन काही होणार नाही. तू एक काम कर, तिथे एक स्वेटर एक जॅकेट काहीतरी विकत घे. हो हो, मी गरम कपडे घेतलेत. आणि तुम्ही नका माझी काळजी करू, एवढी काही विशेष थंडी नाहीये इकडे. नाही नाही, हे बघ, ते काय थंडी असेल नसेल, तू स्लीपर्स घालून फिर घरात, कळलं का? हो. आणि मी काय म्हणते, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. ते माझं मी बघेन काय. चल बाय. ओके बाय. आता तरी सांगशील का काय करायचंय ते? तुझी जी फरमाईश असेल ना ती पूर्ण होणार आहे आज. सरकार काय करायचं तुमच्यासाठी? माझा कुठलाही हट्ट नाहीये, तुला जे आवडेल ते कर. ए ही कुठली डिश आहे? ही अशी एवढी मोठी डिश मला नाही करताय. अगं हॅलो, बोला ना. नाही, ते मला ऍक्च्युली विहंगला फोन करायचा होता, चुकून लागलं. चुकून. बाय बाय, मला वेळ नाही. हॅलो. अगं काय आहे, अशी काय बघतेस तू माझ्याकडे? मी काही बोलणारच नाही आता. मी इथे काहीतरी बोलायला जाईन आणि तिथे सत्यजित रावांना उचक्या लागतील. हे सारखी सारखी माझी चेष्टा नको करूस ना तू काकू. चेष्टा वगैरे काही नाही, सत्य आहे. घ्या. एक मिनिट, मधुराचा फोन आहे. तुझं चालू दे, आलेच मी. हॅलो, बोल मधुरा. बरं, लिंबू चिरून ठेवलेस आणि पोह्यांवर खोबरं कोथिंबीर पेरलीस का? केलाय ते गरम करायला पाहिजे ना द्यायच्या वेळेला. आणि तळणाचं तयार का सगळं? हा हा. आणि पाहुणे आले की आधी त्यांना पाणी सर्व करायचं. हा, सगळ्यात महत्वाचं काम. प्रियाची तयारी झाली का ते बघून ये. म्हणजे नेत्रा गेलीये तिला तयार करायला, पण कुठपर्यंत तयारी झाली हे तरी मला कळू दे. होय, मी आत्ताच इथे बघ.
छान दिसतेस. मला वाटलं माझीच नजर लागते की काय. बघितलं ताई, केवढी सिंपल पण केवढी सुंदर दिसते आपली प्रिया. आता बघाच, तो मुलगा हिला बघता क्षणी तिच्या प्रेमात पडतो की नाही ते. काय प्रिया? तू म्हणतीयस ना, तसंच घडू दे. अहो, आपली प्रिया आहेच तशी. प्रियाला जो बघेल ना, तो तिच्या प्रेमात पडेल. काय प्रिया? बरं हे बघ, आम्ही किचन मध्ये सगळी तयारी करून ठेवली आहे. ती एकदा बघून घे. हा नेत्रा, जरा तिला मदत कर. हा हो हो. मीरा, तू चल जरा बाहेर बैठकीत ते बघून घे. पण चल. मग आयटम